माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर सुरेश राजबुवा यांना संदीप बुवाचा शाहीर मानाचा मुद्रा. तसेच माझ्या या बसलेल्या रसिक प्रेक्षकांना मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या बारीला सुरुवात करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घेतो आवडीने प्रभू तुझे नाव रे, माझ्या हाकेला देवा तू धाव रे, माझ्या हाकेला देवा तू धाव रे.
कवी संतोष संजय यांचा दत्तगुरु महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। रसिको, आज गौरी गणपतीचं विसर्जन झालं आणि आपलं घर आपलं मन कसं अगदी सुंदर सुंदर होऊन गेलं। तर आता आम्ही या गीतातून तेच सादर करतो, गण सादर करतो। ऐकूया आमचे बुवा काय म्हणतात। गुरुजनास माझ्या वंदन करतो, गुरुजनास माझ्या वंदन मी करतो आणि रसिक जनास मनाचा मुजरा मी करतो। कलेच्या नटेश्वराला, कलेच्या नटेश्वराला भाव भक्तीने सीमा स्मरतो आणि पहिल्या बारीला गणाला सुरुवात करतो। आळवी तोनी गौरी गणा, आळवी तोनी गौरी गणा, छन छन नाचत ये रंगना, उडविन रंग चुना, छन छन नाचत ये
दिसाया गोकुळात वेगळा आहे, दिसाया गोकुळात वेगळा आहे, एक स्वभाव याचा सगळा आहे. जरी आज माझ्याशी खोडसाल वागला आहे, तरी या मनोनाचा छंद मला लागला आहे. अगं यशोदा माय तुझा पोर पैठण तो मला फार. अगं यशोदा माय तुझा पोर पैठण तो मला फार. देऊन नवऱ्याची पोर नगरात शिरतो चोर. देऊन नवऱ्याची पोर नगरात शिरतो चोर. यशोदा माय तुझा पोर पैठण तो मला फार. यशोदा माय तुझा पोर पैठण तो मला फार. देऊन नवऱ्याची पोर नगरात शिरतो चोर. देऊन नवऱ्याची पोर नगरात शिरतो चोर. यशोदा माय तुझा पोर
चढवली मावतवाडी यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही ओम शक्ती नृत्य कला पथक चढवली मावतवाडी आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. पूजा हरिचंद्र कांबळे यांच्याकडून 101 रुपये. रुद्राक्ष अभिशिवांश
रुद्राक्ष आणि शिवांश आंबळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही ओम शक्ती नृत्यकला पथक चढवली मावळवाडी आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी गण गवळण झालेली आहे आणि प्रथेप्रमाणे आता वेळ आली आहे की तुरेवाले मुलांना प्रश्न विचारायचे. तर रसिको आपले आयोजकांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली कोकणची संस्कृती आहे आणि ती जपण्यासाठी आपण सारे झटत आहोत. रसिक प्रेक्षकांचा आसरा कायमच पाठीशी असतो, त्याचबरोबर आयोजकांचाही असावा लागतो, तोही आहे मिळाला आहे आज आम्हाला. तर मनोरंजन करता करता जनतेला रसिकांना ज्ञान मिळावं म्हणून आम्ही आता जो प्रश्न करतो, आम्हाला माहिती आहे तुरेवाले बुवा हे खूप ज्ञानी आहेत. नुकताच त्यांनी सचिन कदम या बुवांचा खूप वर्ष गाजत असलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्यांनी दाखवून दिलंय की ते खूपच ज्ञानी आहेत. तर अशा या ज्ञानावरच आम्ही त्यांना एक प्रश्न विचारतो आहोत. तुरेवाली बुवा, तुम्हाला आमच्या प्रश्नाची कॉपी रसिकांच्या माहितीसाठी वाचून दाखवतो. आमचा सवाल असा आहे, निर्विकल्पक ज्ञान व सविकल्पक ज्ञान कोणते ते सांगा. टीप आहे, उत्तर ग्रंथाद्वारे आणि अध्याय व पान क्रमांकासहित असावे तरच मान्य करण्यात येईल. धन्यवाद. आता खरं खरं बुवा तू बोलशील काय, प्रश्नाचे उत्तर देशील काय. खरं खरं बुवा तू बोलशील काय, प्रश्नाचे उत्तर देशील काय.
माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.